अखेर 5 वर्षांनंतर गंगाजळीतील वादग्रस्त नालीचा प्रश्न निकाली. ग्रामसेवक गजानन काडमे यांची तटस्थ भूमिका ठरली निर्णायक. अन्यायग्रस्त नागरिकांनी मानले ग्रामसेवक यांचे आभार. गेल्या 5 वर्षांपासून गंगाजळी गावात काही बौद्ध समाजातील नागरिकांचे सांडपाणी हे रस्त्यावर येत असल्याने त्यावर उपाय म्हणून तत्कालीन गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणी उतार भागाने काढण्यासाठी सांगितले होते. मात्र गावातील काही जातीवादी नीच प्रवृत्तीच्या लोकांकडून आमच्या घरासमोरून नाली खोदायची नाही म्हणून विरोध केल्याने पुढाकार कोण घेणार म्हणून तत्कालीन ग्रामसेवक सागर बिजवे यांनी सदर नालीचे काम हे उतार भागाने न करता उलट दिशेने चढ भागाने केले. त्यासाठी तब्बल 2 लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र चढ भागाने पाणी जाणे शक्य नसल्याने परिस्थिती जैसे तेच निर्माण झाली होती. सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे अन्यायग्रस्त नागरिकांनी पंचायत समिती धामणगाव रेल्वे कार्यालयात आंदोलन केले असताना त्यावर पुन्हा उतार भागाने नाली काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे 15 वित्त आयोगामधून परत 2 लाख रुपयाचे नियोजन करून नालीचे काम सुरू करण्यात आले. मात्र गावातील त्याच नीच प्रवृत्तीच्या काही लोकांकडून इतर लोकांच्या घरी जाऊन त्यांचे माती भडकवण्याचे काम करण्यात आले आणि नालीला विरोध दर्शविला. मात्र ग्रामपंचायत जळगाव-वारवी येथील ग्रामसेवक गजानन काडमे यांनी तटस्थ भूमिका घेत विरोध करणाऱ्याला आपल्या भाषेत तसदी दिली. सदर नालीचे काम हे शासकीय जागेमध्ये होत असताना नियमानुसार सुरू आहे. त्यामुळे कामात जर अडथळा निर्माण केल्यास त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल असे ठणकावून सांगितले. ग्रामसेवकांनी घेतलेल्या या तटस्थ भूमिकेमुळे नालीचा प्रश्न अखेर निकाली निघाला. त्यामुळे गावातील काही लोकांचा जाणीवपूर्वक सातत्याने विरोध होत असताना प्रशासनाकडून काडमे यांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे त्या वादग्रस्त नालीचे बांधकाम अखेर पूर्णत्वास गेले. त्यामुळे 3 घरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. त्या कारणास्तव नागरिकांनी ग्रामसेवकांचे आभार मानले. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब